तर मान्यवरांना मी विनंती करतो, आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेले प्रमुख वक्ते श्री राजेश रामचंद्र मोगरे सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निचिते यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विठ्ठल निचिते बाप्पा विठ्ठल निचिते यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं। मालू गणू निचिते यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। मारुती निचिते यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। किसन निचिते सर यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं आणि या दोन्ही गावांचे ग्रामपंचायत सदस्य पाषाणे आणि काजळवीर हे सुद्धा प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण भाऊ पांडुरंग निचिते यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सर्वांचं इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यास काही हरकत नाही अशी आपली परमिशन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करतो। पहिल्यांदा मान्यवरांना मी विनंती करेल की आपण प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करावं। सर्व राजेशजी मोगरे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निचिते, किसन निचिते, विठ्ठल निचिते, मालुनी सर्व व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं। मोगरे सरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं आणि प्रतिमा पूजन करावं। सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात, टाळ्यांच्या गजरामध्ये दीप प्रज्वलन होत आहे, प्रतिमांचं पूजन होत आहे। सर्व विद्यार्थी वर्ग किंवा उपस्थित असलेले सर्व छोटे मंडळी, सर्वांना विनंती आहे, तरुण वर्ग असेल तर कृपया करून पुढे जागा आहे आणि त्या ठिकाणी आपण खाली बसावं। सर्व विद्यार्थी वर्गाला दीप प्रज्वलन होत आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। मोगरे सरांना मी विनंती करतो की आपण राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। संजय निचिते यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करावा। विठ्ठल निचिते यांना सुद्धा विनंती करतो की आपण महात्मा फुले शिक्षणाचे जनक यांना सुद्धा विनंती करतो की आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी किसन निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पहार अर्पण करावा। भाऊ निचिते यांना सुद्धा विनंती करतो की आपण शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। मारुती निचिते यांना सुद्धा विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा।
सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वजण स्थानापन्न व्हावं. आज आपण या ठिकाणी संविधान दिनानिमित्त या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आणि या संविधान आपण बहुतेकांना काहींना कदाचित संविधानाची प्रत काहींनी पाहिली नसेल तर कृपया करून समोर संविधानाची प्रत ठेवलेली आहे. तरी ज्यांना काही संविधानाची प्रत पाहायची असेल तर त्यांनी समोर संविधानाची प्रत ठेवलेली त्यांनी पाहून घ्यावी. आणि यानंतर आपण कार्यक्रमाकडे वळूया. संविधानाचा गाभा म्हणजे संविधानाची उद्देशिका. उद्देशिकेमध्ये ज्या चार नियमांवर चालतो ते म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. या संविधानाचा गाभ्याचं वाचन करण्यासाठी, उद्देशिकेचं वाचन करण्यासाठी मी जनार्दन निश्चिते यांना विनंती करतो की आपण या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं. आपल्या सर्वांना विनंती असेल की वाचन करण्या अगोदर सर्वांनी आपला उजवा हात पुढे करायचा आहे, सर्वांनी उभं राहायचं जागेवर. आणि जनार्दन निश्चिते जे वाचन करतील त्याच्या मागे आपण सुद्धा त्याचं वाचन करायचं आहे. आता आपण भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणार आहोत. तरी कृपया सर्वांनी माझ्या पाठीमागे बोलायचंय. करू सुरुवात. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. मोबाईल श्रीकांत निश्चिते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वप्नील चंदे. चंद्रकांत चंदे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आता आपण स्वागत समारंभाकडे वळूया. आपल्याला या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून जे लाभलेले आहेत ते श्री राजेश रामचंद्र मोगरे सर. त्यांचं गाव अंधाड. शिक्षण DED, MA BEd, DSM, LLB अशा अनेक डिग्र्या त्यांच्याकडे आहेत. एज्युकेशन सोसायटीमध्ये गेल्या 25 वर्षापासून ते सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी
मी आपल्या या आम्ही भारतीय लोक संघटनेचे कार्याध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ, शाल आणि एक पुस्तक भेट देऊन करणार आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवा. आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख वक्ते इथे उपस्थित झालेत त्यांचे मनापासून स्वागत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी निचिते यांचं स्वागत मी जनार्दन निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत गुलाब पुष्प आणि एक पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. विठ्ठल निचिते यांचं स्वागत मी धीरज निचिते यांना विनंती करतो की आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. गुलाब पुष्प. किसन निचिते यांचं स्वागत भरत निचिते यांना विनंती करतो की आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. किसन निचिते सर यांचं स्वागत भरत निचिते करतायत. सर्वांनी टाळ्या वाजवा. श्री माळू निचिते यांचं स्वागत मी रवींद्र निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. मारुती निचिते यांचं स्वागत मी अरुण निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. भाऊ निचिते यांचं स्वागत करण्यासाठी मी रवींद्र दिनकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि चंद्रकांत चंदे यांचं सुद्धा स्वागत मी रमेश निचिते यांना विनंती करतो की आपण त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. सर्वांनी इथे आसनगावरून उपस्थित असलेले चौधरी श्रीकांत चौधरी यांचं सुद्धा शब्दसुमनांनी मी स्वागत करतो. स्वप्नील चंदे यांचं सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. प्रकाश निचिते, अरुण निचिते, पांडुरंग निचिते, चंद्रकांत निचिते, रमेश पितांबरे, जयराम निचिते, गजानन निचिते, पुन्हा जयराम निचिते, विष्णू चंदे, प्रकाश निचिते, रमेश निचिते, प्रवीण निचिते, अरुण निचिते, रवींद्र निचिते आणि सर्व उपस्थित असलेल्या सर्वांचं आम्ही भारतीय लोक या संघटनेच्या वतीने सर्वांचं मनापासून स्वागत. कुणाचं नाव राहिलं असेल तर कृपया करून माफ करा. शरद निचिते, महादू निचिते, सर्वांचं मनापासून स्वागत. आणि पुन्हा आपण एकदा पुढच्या सत्राकडे वळूया. सव्वीस डिसेंबर 1949ला 26 नोव्हेंबर 1949ला जे संविधान आपल्याला दिलं, खरं तर
भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. मात्र संविधान म्हणजे संविधान लिहिण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती खरं तर 9 डिसेंबर आणि 1946ला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जेव्हा आपली घटना अंमलात आली त्यावेळेस 26 जानेवारी 1950ला आपली खरं तर हे संविधान आपल्या भारतामध्ये लागू झालं. मात्र जो मधला कालावधी होता त्यामध्ये जवळजवळ 5 महिने आणि 11 दिवस असा जो मधला कालावधी होता तो कसा चालला असेल. म्हणजे त्या कालावधीमध्ये संपूर्ण संविधान लिहिण्याची जी प्रक्रिया होती किंवा त्याचं नियोजन होतं, म्हणजे जोपर्यंत भारताला संविधान मिळालं नाही तोपर्यंत इंग्रजांनी जे नियमावली आहेत त्याचप्रमाणे तोपर्यंत भारत देश चालला होता किंवा त्याची भारताची जी व्यवस्था होती तर ती चालत होती. तर अशा याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष आणि 11 महिने संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असा पूर्ण कालावधी लागला आणि त्यानंतर या संविधानाची निर्मिती झाली. या कार्यक्रमाच्या या संविधानाबाबत किंवा या कार्यक्रमाबाबत आम्ही भारतीय लोकच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाची प्रास्ताविका सादर करण्यासाठी मी भरत निचिते या संघटनेचे सचिव यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. जय शिवराय. राजमाता जिजाऊ, तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजेश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन तसेच विचार मंचावर बसले सर्व मान्यवर आणि विचारवंत त्यांना सर्वांना जय शिवराय, जय भीम. संविधान दिन आपण साजरा करतो पण संविधानाच्या मूळ तत्वावर आपण कधी विचार केलेला नाही. संविधान अंमलात आणलं पण संविधानातल्या घटका काय ते आम्ही अजूनपर्यंत शोधल्या नाहीत. मग संविधानातलं काय ते प्रस्ताविक म्हणजे भारतात संविधानातलं मूळ तत्व आहे ते प्रस्ताविक आणि तेच माझ्याकडे आलेलं आहे. म्हणजे असं भाग्य पण सांगता कोणाला भेटत नसेल ती भाग्याची गोष्ट माझ्याकडे आलेली आहे. संविधान दिनानिमित्त प्रस्ताविक हे भारतीय संविधानातली ओळख करून देते. तसेच आम्ही भारतीय लोक ही संघटना संविधानाच्या मूळ तत्वावर व लोक जागृतीचे काम करते. या संघटनेमार्फत ध्येय, उद्दिष्ट, माणसामाणसातला भेद, शैक्षणिक, संविधानिक हक्क, अधिकार अशा अनेक संविधानिक विषयावर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाज जागृतीचे काम करत आहोत. तसेच महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या संघटनेमार्फत आम्ही करतोय. 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमित्त संविधानाची प्रास्ताविकता हे एक महत्त्वाचे विधान आहे जे संविधानाच्या मूलभूत तत्व आणि मूलभूत स्पष्ट करते. हे भाषण, निबंध किंवा इतर कार्यक्रमासारखं एक उत्कृष्ट प्रारंभ आहे. संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो कारण हाच दिवस 1949 रोजी भारतीय संविधानाच्या सभेतील राज्यघटना ही स्वीकारली गेली होती. प्रास्ताविकचे महत्त्व म्हणजे भारतीय संविधानातील प्रास्ताविक हे प्रास्ताविकेतील विधान आहे जे संविधानाच्या मार्गदर्शन व उद्देश, तत्व, घोषणा, विधान भारतातील सर्वभाव, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ता असलेल्यास घोषित करते आणि सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व सुरक्षित करण्याचे वचन देते. प्रचार आणि महत्त्व संविधानाच्या मूलभूतता नागरिकांचा प्रचार करण्याची संविधान दिन साजरा केला जातो जेणेकरून नागरिकांना संविधानातील संवैधानिक मूल्यांची ओळख होईल. तसेच आम्ही भारतीय लोक ही जी सामाजिक संघटना आहे त्या संघटनेमार्फत माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक हक्क, अधिकाराविषयी, आरोग्य तसेच विविध
मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आपण करत असतोय. तसेच शेतकऱ्यांविषयी आताच्या घडीला जे मध्ये पावसामुळे हे झाले होते इलेक्शन, शेतकऱ्यांचं नुकसान, त्याच्यावरही आपण आवाज उचलून शासनादरबारी आपण हे केलं होतं. तसेच बगला रोग हा शासकीय दरबारी विचारला गेला तर तो कृत्रिम हा पकडला जातोय, परंतु त्याच्यावर आपण तोडगा काढून लोक आपला कृषी अधिकाऱ्याकडे आपण त्याची चर्चा करून तो रोग कृत्रिम नसून तो नैसर्गिक कसा आहे आणि तो कसा होतोय त्यावर आपण विचार करून तो त्यांना आपण नैसर्गिक म्हणून घोषणा केलेली आहे. म्हणजे त्यांना हे केलेलं आहे. तो फक्त आता विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी आपले पाठवले, त्यांनी तो केला तर तो आपलं नैसर्गिक म्हणून रोग पकडला जाईल. अशा अनेक गोष्टींवर आपण काम करत असतोय. परंतु आज संविधान दिन आपण साजरा करत असतोय, पण संविधान म्हणजे काय आज बघितलं गेलं तर माझ्या बहिणी इथं उभ्या राहिलेल्या आहेत, पण माझी बहीण म्हणजे जी माई चुलीपर्यंतच होती, पण आज ती माझी माई राष्ट्रपती झालेली आहे, विमान उडवते. आज ज्या ज्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आज महिला आहे, ती फक्त एक संविधानाची देण आहे. अशी घटना म्हणजे भारत देशच नाही या भारतीय संविधानाचा विचार करत, तर जगातले अनेक देश भारतातल्या संविधानातल्या मूल्यांचा विचार करून आज विचार करते. मग आम्ही भारतातले लोक आज 1949 रोजी संविधान लागू झालं, परंतु आजपर्यंत आमच्या समाजामध्ये तो भावनिक किंवा नैसर्गिक गोष्टी आजपर्यंत पोहोचला नाही. त्याच्यामुळे संविधानातले हक्क आणि अधिकार काय आहेत ते पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमाची आपण योजना करतो किंवा राबवतोय, का जेणेकरून संविधानातले हक्क अधिकार काय आहेत आणि त्या हक्क अधिकारानुसार आम्हाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, म्हणजे उदाहरणार्थ आज इथे सरपंच ताई नाही आहेत, म्हणजे आपल्या पंचकृषीमध्ये आज ताई असती तर इथे आमच्या स्टेजवर पुढचा मान त्यांना भेटला असता. हा संविधानाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. इथे थांबतोय. मला ती प्रस्तावना दिली तर संघटनेचा आभार मानतोय आणि इथे थांबतोय. जय शिवराय, जय भीम. धन्यवाद. शहाणपणानं जगणं म्हणजे आपल्या हक्कांसोबत आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. आजचा जो दिवस आहे तो फक्त एक उत्सव नाही, आजचा दिवस आहे भारतीय नागरिक म्हणून आपली ओळख आठवण्याचा. आज आपण स्वातंत्र्याचा अर्थ, लोकशाहीचा पाया, समानता आणि न्यायाची किंमत, बंधुतेची ताकद या सर्वांचा विचार करण्याचा दिवस. जास्त वेळ न घेता आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते राजेश सरांना मी विनंती करतो, राजेशजी मोगरे सरांना विनंती करतो की आपण आम्हाला इथे मार्गदर्शन करावं. संविधान गौरव दिन व आम्ही भारतीय लोक प्रथम वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विचार मंचावरील आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आमचे मित्र सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संजयजी निचिते, त्याचबरोबर आपल्या गावातील सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय निचिते सर, त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, तसेच माझ्या बालमित्रांनो. खरं तर 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिन हा गेल्या 3-4 दिवसांपूर्वी होऊन गेलेला कार्यक्रम, परंतु काही कारणास्तव हा कार्यक्रम आजच्या दिवशी म्हणजे रविवारी या ठिकाणी संपन्न होतोय. आपण मंदिरासमोर एखादा कीर्तनाचा कार्यक्रम भरगच्च गर्दीत आतापर्यंत ऐकलेला आहे, परंतु आजच्या या दिवशी हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये संविधान गौरव दिनासारखा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, याचा मला खूप
आनंद होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये हे एक आशादायी चित्र आहे असं मी मानतोय. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला दिलेला जो विषय आहे तो संविधानाची उद्देशिका समजून घेताना. परंतु या विषयावर बोलण्यापूर्वी पहिल्यांदा संविधान म्हणजे काय हे जर का आपल्याला माहीत असेल तरच मला वाटतं आपल्याला ती उद्देशिका चांगल्या रीतीने समजू शकेल. या ठिकाणी उपस्थित असलेली लहान मुलं तसेच ग्रामस्थ यांना मी या ठिकाणी ही संविधानाची प्रत दाखवू इच्छितो. संविधान म्हणजे नेमकं काय तर आपल्याला समजेल या भाषेमध्ये सांगताना मला एकच वाटतं की आपल्या या एवढ्या मोठ्या देशाचा कारभार ज्या एका केवळ पुस्तकाने चालतो ते पुस्तक म्हणजे भारताचं संविधान. आणि हे संविधान ज्यांनी लिहिलं ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजचं हे संविधानाची पुस्तिका म्हणजे आपल्या देशाचा एक सर्वोच्च असा कायदेशीर दस्तऐवज आहे. आणि ही संविधानाची जी मांडणी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे आणि म्हणूनच आपण त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतो. या संविधानाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत म्हणजे मोठं आणि हस्तलिखित हाताने लिहिलेलं संविधान आहे. जगातील जवळजवळ 60 घटनांचा आधार घेऊन बाबासाहेबांनी या संविधानाचं लेखन केलेलं आहे. हे संविधान लिहिण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने या संविधानाचा स्वीकार केला आणि म्हणून त्या दिवसापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा करतो. तदनंतर 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाची आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली. या संविधानाचं पुढचं वैशिष्ट्य आहे की भारतीय संविधान हे जे मूळ हस्तलिखित आहे ते 26x12 इंच या आकाराची ही मूळ प्रत आहे. सुरुवातीला या हस्तलिखितामध्ये एकूण 251 पानं होती. या संविधानाचं सुरुवातीचं जे पुस्तक लिहिलं गेलं किंवा हस्तलिखित तयार झालं त्याचं वजन होतं जवळजवळ 4.25 किलोग्रॅम. आणि सद्यस्थितीमध्ये आत्ता आपण जे भारतीय संविधानाची प्रत पाहतो त्यामध्ये आजच्या घडीला एकूण 25 भाग आहेत, 12 अनुसूची आहेत आणि 468 कलमं सध्या आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर 26 जानेवारी 1950 नंतर म्हणजे साधारणपणे 1 वर्षानंतर 1951 नंतर या आपल्या भारताच्या संविधानामध्ये कलम 368 नुसार आतापर्यंत अनेक घटना दुरुस्ती सुद्धा झालेल्या आहेत. असं एकूण आपल्याला थोडक्यात या भारतीय संविधानाविषयी सांगता येईल. यानंतर मी आज माझ्या मूळ विषयाकडे येतोय. मला आजचा दिलेला विषय आहे भारतीय संविधानाची उद्देशिका समजून घेताना. भारतीय राज्यघटनेलाच आपण भारतीय संविधान असे सुद्धा म्हणतो. या भारतीय संविधानाच्या सुरुवातीला पहिल्या पानावर जे दिलेलं आहे त्यालाच आपण संविधानाची प्रास्ताविका, संविधानाचा सरनामा किंवा संविधानाची उद्देशिका असं म्हणतो, ज्याचं काही वेळेपूर्वीच या ठिकाणी वाचन करण्यात आलं. सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रास्ताविका लिहिली गेली आणि त्यानंतर इतर देशांकडून सुद्धा या पद्धतीचा अवलंब किंवा स्वीकार केला गेला. तत्पूर्वी बऱ्याच देशांच्या फक्त घटना अस्तित्वात होत्या, कुठल्याही राज्यघटनेला प्रास्ताविक नव्हतं. परंतु सर्वप्रथम हा प्रयत्न अमेरिकेमध्ये झाला आणि त्यानंतर त्याची पुनरावृत्ती आपल्या भारतामध्ये सुद्धा झाली. प्रसिद्ध कायदे पंडित नानी पालखीवाला एक कायदेशीर म्हणजे पर्शियन कायदे पंडित होते. त्यांनी आपल्या या प्रास्ताविकेचा उल्लेख भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र असं केलेलं आहे. भारताची जी प्रास्ताविका आहे ती पंडित नेहरूंनी तयार केलेल्या उद्देशपत्रावर आधारित आहे. पंडित नेहरूंनी हे जे उद्देशपत्र आहे
हे संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946ला सर्वप्रथम मांडलं आणि नंतर संविधान सभेकडून म्हणजे 22 जानेवारी 1947ला या उद्देशपत्राची स्वीकृती करण्यात आली आणि त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचा आपल्या संविधानामध्ये समावेश करण्यात आला. भारतीय संविधानाची प्रास्ताविका ही प्रामुख्याने 11 शब्दांवर आधारित आहे. या 11 शब्दांना आपण इंग्रजीमध्ये कीवर्ड्स असे म्हणतो. म्हणजे संविधानाचा संपूर्ण जो सार आहे हा संपूर्ण सार आपल्याला प्रामुख्याने 11 शब्दांमधून व्यक्त होतो. ते आहेत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता व एकात्मता. या 11 कीवर्ड्सच्या आधारे आपल्याला संपूर्ण भारतीय संविधान हे समजून घेता येतं किंवा ते समजून घ्यायला सुलभ जातं. यामध्ये पहिला जो कीवर्ड आहे त्याला आपण म्हणतो सार्वभौम. याचा अर्थ असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नाही. भारतीय राज्यघटना ही स्वतंत्र आहे. भारताचा अंतर्गत आणि बाह्य जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार सक्षम करण्यास भारतीय संविधान हे पुरेसं आहे असं आपल्याला सार्वभौम हा शब्द सांगतो. या सार्वभौम शब्दाद्वारे आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने कळतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपण जरी सार्वभौम असू तरी परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा आपला स्वतःचा काही प्रदेश असेल तो इतर शक्तींना बहाल करण्याचा अधिकार आपल्याला सार्वभौम या शब्दामधून येतो. पुढचा शब्द आहे समाजवादी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सोशलिस्ट असं म्हणतो. घटनेच्या 42व्या दुरुस्तीप्रमाणे 1976 मध्ये या शब्दाचा आपल्या प्रास्ताविकेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समाजवादी या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला लोकशाही समाजवाद अपेक्षित आहे. लोकशाही समाजवाद म्हणजे आपल्याला भांडवलशाहीचा या ठिकाणी पुरस्कार करायचा नाहीये. तर आपल्याकडे जी लोकशाही आहे यामध्ये आपल्याला सार्वजनिक क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का भांडवलशाही वाढत गेली तर सामान्य माणसाचं जगणं हे अत्यंत अवघड होईल आणि संपूर्ण देशाची सत्ता आहे ही मुठभर लोकांच्या हाती जाईल. हा भांडवलशाहीचा खरा धोका आहे आणि हा धोका ओळखूनच घटनेच्या प्रास्ताविकामध्ये समाजवादी या शब्दाचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु 1991 पासून आपल्या भारतामध्ये आपल्या खाऊजा धोरण नव्याने येत आहे. खाऊजा, खा म्हणजे खाजगीकरण, उ म्हणजे उदारमतवादी आणि ज्या म्हणजे जागतिकीकरण. आणि या खाऊजा धोरणामुळे मात्र समाजवादाची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी मंदावली आहे असं आपल्याला वाटेल. यानंतर पुढचा प्रास्ताविकेतला शब्द आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष याचा अर्थ भारतीय राज्य हे कुठल्याही एका धर्माचं नाही. याचा अर्थ असा की भारतीय हे निधर्मी राष्ट्र आहे असंही आपल्याला म्हणता येत नाही. भारतामध्ये कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केला जात नाही. तरी सुद्धा भारतातील प्रत्येक व्यक्ती हे आपल्या धर्माचं आचरण हे मुक्तपणे करू शकते हे आपल्याला धर्मनिरपेक्ष हे तत्व सांगतं. घटनेच्या 42व्या घटना दुरुस्तीने या धर्मनिरपेक्ष शब्दाचा सुद्धा प्रास्ताविकामध्ये नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. घटनेचं कलम 25 ते 28 या कलमामध्ये आपल्याला धर्मनिरपेक्ष या शब्दाची विस्तृत मांडणी केलेली आढळून येते. थोडक्यात भारतीय राज्यसंस्थेला कोणताही एक विशिष्ट असा धर्म जवळचा नाही. भारतीय राज्यघटना ही सर्व धर्मांचा सारख्याच पद्धतीने आदर करते. पुढचं तत्व आहे लोकशाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी असे म्हणतो. डेमोक्रेसीमध्ये 2 शब्द आहेत. एक म्हणजे डेमॉस. डेमॉस याचा अर्थ आहे लोक आणि क्रेसिया या शब्दाचा अर्थ आहे लोकांची सत्ता. म्हणून आपण भारतामध्ये
लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाही म्हणजे लोकांचं लोकांकडून चालवलेलं राज्य. या लोकशाहीमध्ये प्रामुख्याने कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या 3 घटकांचा समावेश होतो. लोकशाहीमध्ये प्रौढ मतदार जे असतात त्यांना मतदानाचा अधिकार असतो. हे भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं एक लक्षण आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आपल्याकडे जो प्रौढ मतदार आहे तो आपल्याला हवा असलेला जो लोकप्रतिनिधी आहे तो निवडणुकीच्या पद्धतीने निवडून देऊ शकतो. हे सुद्धा एक आपल्या भारतीय लोकशाहीचं फार मोठं बलस्थान आहे. आणि भारतीय लोकशाही ही एक अर्थाने व्यापक स्वरूपाची लोकशाही आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचं प्रास्ताविकेचं तत्व आहे गणराज्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिपब्लिक असं म्हणतो. पूर्वी राजेशाही पद्धती होते. राजेशाही पद्धतीमध्ये साधारणपणे राजा निवृत्त झाला की पुढील राजा किंवा राणी ही साधारणपणे वंश परंपरेने त्याच्याच घरातून निवडली जाई आणि त्यामुळे इतरांना या राजेशाहीमध्ये संधी नसायची. मात्र लोकशाहीमध्ये किंवा गणराज्यामध्ये आपण आपला राष्ट्रप्रमुख हा लोकांमधून निवडून देतो. यालाच आपण लोकप्रतिनिधी असे म्हणतो. भारतातील लोकशाहीमध्ये आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपले राष्ट्रप्रमुख निवडून देतो. आता भारताच्या राष्ट्रपतीची नेमणूक ही काही आपण निवडून नाही देत, परंतु आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतोय, आमदार असतील किंवा खासदार असतील, त्यातून नंतर राष्ट्रपतींची नेमणूक केली जाते. म्हणजे नकळत आपण सुद्धा अप्रत्यक्ष रीतीने आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख जे असतील त्यांची निवड करत असतो. आणि म्हणून भारत हे एक गणराज्य आहे असं म्हटलं जातं. पुढील लोकशाहीचं तत्व आहे न्याय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जस्टिस असं म्हणतो. भारतीय लोकशाहीमध्ये 3 प्रकारचे न्याय महत्त्वाचे आहेत. त्यातलं पहिलं आहे सामाजिक न्याय. यामध्ये जात, वर्ण, वंश, धर्म व लिंग यांचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक आपल्या देशामध्ये मिळते. पुढचा न्याय आहे आर्थिक न्याय. आर्थिक न्यायामध्ये आपल्याकडे प्रामुख्याने उत्पन्न आणि संपत्ती यामध्ये जी विषमता आहे ही विषमता नष्ट करण्याचा काम या न्यायप्रणालीद्वारे आपल्याकडे केलं जातं. तिसरा न्याय आहे राजकीय न्याय. राजकीय न्यायामध्ये राजकीय हक्क व संधीची समानता यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडची प्रौढ मतदान पद्धती. प्रास्ताविकेतलं पुढचं जे तत्व आहे ते आहे स्वातंत्र्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिबर्टी असे म्हणतो. स्वातंत्र्य म्हणजे भारतीय व्यक्तीच्या कृतीवर बंधनं नसणे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची संधी आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे विचार, त्याची अभिव्यक्ती, त्याचा विश्वास, त्या व्यक्तीची श्रद्धा, त्याचबरोबर त्या व्यक्तीने केलेली कोणतीही उपासना या सगळ्यांचं स्वातंत्र्य आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेलं आहे. आणि म्हणूनच स्वातंत्र्य हे भारतीय प्रास्ताविकेतील एक महत्त्वाचं तत्व ओळखलं जातं. परंतु हे स्वातंत्र्य आपल्याकडे गुणात्मक स्वरूपाचं असावं अशी एकंदरीत अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आपण आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची सुद्धा प्रत्येक भारतीयाने या ठिकाणी काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रास्ताविकेतील पुढचं तत्व आहे समानता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इक्वॅलिटी असे म्हणतो. म्हणजे भारतामध्ये कोणत्याही एका विशिष्ट गटाला विशेष असे अधिकार नाहीत. आपल्याकडे प्रत्येक नागरिकाला त्याचा दर्जा आणि संधीची समानता भारतीय संविधानाने बहाल केलेली आहे. समानता ही सुद्धा आपल्याकडे प्रामुख्याने 3 प्रकारची असते.
त्यामधली पहिली आहे नागरी समानता. नागरी समानता म्हणजे आपल्या देशामध्ये धर्म, जात, लिंग आणि जन्म ठिकाण यांबाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी, त्याचबरोबर आपल्याकडे अस्पृश्यता कुठल्याही प्रकारची सध्या पाळली जात नाही. जे 18 वर्षापेक्षा मोठे आहेत अशा प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आपल्याकडे मतदानाचा हक्क मिळतोय. त्याचबरोबर आपल्याकडे प्रत्येक मतदाराला त्याच्या मनासारखा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार या नागरी समानतेमध्ये येतोय. त्याचबरोबर पुढची समानता आहे आर्थिक समानता. म्हणजे आपल्याकडे पुरुष आणि महिला यांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. एखाद्या ठिकाणी पुरुष किंवा महिला जर कार्यरत असतील तर त्या दोघांना त्यांच्या कामाचा मोबदला हा समान दिला जातो. म्हणजे महिला प्राध्यापक असतील किंवा पुरुष प्राध्यापक जरी असतील तरी दोघांना महिला किंवा पुरुष असा भेदभाव न केला जाता समान कामाचा समान मोबदला किंवा समान वेतन या ठिकाणी दिलं जातं. यालाच आपण आर्थिक समानता असे म्हणतो. पुढचं तत्व आहे बंधुता. आपल्या भारतामध्ये धार्मिक, प्रादेशिक, त्याचबरोबर भाषिक आणि वर्गीय असा भेदभाव न करता लोकांमध्ये सामंजस्याची भावना निर्माण करणं म्हणजे बंधुता तत्व आहे. या बंधुता तत्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, त्यानंतर राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता ही खरं तर आपल्याला अपेक्षित आहे आणि ती आपण संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी उपभोगत आहोत. थोडक्यात प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जपणूक आपण बंधुता या तत्वाच्या आधारे करतोय. प्रास्ताविकेतील पुढचं तत्व आहे एकता, ज्याला इंग्लिशमध्ये आपण युनिटी असे म्हणतो. एकता ही खरं तर भौगोलिक घटकांशी संबंधित आहे. म्हणजे भारताला पण संघराज्य असं म्हणतो, कारण भारत हा देश अनेक घटक राज्यांनी मिळून बनलेला आहे आणि संविधानाच्या कलम 1 मध्ये कोणत्याही घटक राज्याला आपल्या संघातून म्हणजे देशातून वेगळे होता येत नाही आणि वेगळे होण्याचा अधिकार सुद्धा नाही. आणि म्हणून आपल्याकडे भारत हे संघराज्य म्हणून अजूनही टिकून आहे. त्याला कारण तेच आहे आणि यामुळेच आपल्याकडे भारताच्या भूप्रादेशिक अखंडतेमध्ये संपूर्ण घटक राज्य एकत्रित नांदत असल्याचं आपल्याला आढळून येतं. नाहीतर मला वाटतं भाषेच्या बळावर किंवा प्रादेशिक एखाद्या काही वैशिष्ट्यांच्या बळावर भारतातील सगळी राज्य ही कदाचित वेगळी होऊ शकली असती आणि भारताच्या एकतेला धोका निर्माण झाला असता. परंतु एकता या एका तत्वामुळे भारत हे संघराज्य सगळ्या घटक राज्यांनी मिळून बनलेलं असल्याने ते आजही एक आहे. आणि प्रास्ताविकेतील शेवटचे एक तत्व आहे एकात्मता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटिग्रिटी असे म्हणतो. ही एकात्मता मात्र माणसाच्या मानसिकतेशी संबंधित आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे वेगवेगळे संप्रदाय आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत. पण असं असून सुद्धा आपण सर्व सांप्रदायिकता, त्याच्यानंतर प्रादेशिकता, जातीवाद, भाषावाद आणि फुटीरतावाद यांमध्ये अडकून न राहता आपण आजही या 21व्या शतकामध्ये मोठ्या गुण्यागोविंदाने आपल्या देशामध्ये राहत आहोत आणि खऱ्या अर्थाने एकात्मता जोपासत आहोत. या एकूण 11 कीवर्ड्सचा जर विचार केला तर आपल्याला भारतीय संविधान नेमकं काय आहे याचा एक थोडक्यात सार या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं सुरुवातीला जर का आपण हे ऐकत असू तर बराचसा भाग आपल्या डोक्यावरून जाणारा आहे, हरकत नाही. पण आज 2 गोष्टी आपल्याला कळाल्या. एक म्हणजे आपल्या देशाचा कारभार ज्या पुस्तकाने चालतो ते म्हणजे भारतीय संविधान,
आणि या भारताच्या संविधानाचं जे पहिलं पान आहे ते म्हणजे भारतीय संविधानाची प्रास्ताविका, सरनामा किंवा उद्देशिका. मला वाटतं भारतीय संविधान आणि उद्देशिका या दोन गोष्टी जरी आपल्याला आजच्या दिवशी जरी किमान कळल्या असतील तरी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं मला वाटतं. मला वाटतं काजळविरीसारख्या ठिकाणी असा हा छोटेखानी कार्यक्रम पहिल्यांदा का होईना पण होतोय याचा मला खूप आनंद आहे. आणि त्यामुळेच या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आम्ही भारतीय लोक या संपूर्ण टीमला मी खूप मनापासून धन्यवाद देतोय. या कार्यक्रमाला किती माणसं आहेत त्यापेक्षा हा कार्यक्रम आज होतोय ही खूप समाधानाची आणि एक आशादायी बाब आहे. गेल्या वर्षी तो वालशेतला झाला, यावर्षी तो काजळविरीला होतोय, पुढल्या वर्षी आणि तो आसनगाव किंवा माझं अंधाड गाव आहे अशा वेगवेगळ्या गावांना जर का होणार असेल तर मला वाटतं ही खरी बदलाची किंवा एक प्रबोधनाची सुरुवात आपण केलेली आहे. आणि ही सुरुवात जर चांगली असेल तर तिचा शेवट हा सुद्धा निश्चितच चांगला असेल. पुन्हा एकदा आयोजकांना या ठिकाणी मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि या माझ्या मनोगताचं एक शेवट मी आज 2 ओळींच्या गाण्याने करतोय. ते गाणं असं आहे. कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हारा राहू द्या रे. कष्ट केलेत माझ्याभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. जाती जातीत वाटू नका रे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप अतिशय उत्तम रीतीने आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. संविधानाबद्दल इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. उद्देशिका म्हणजे संविधानाचा गाभा आणि त्या गाभ्याचा अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला समजून सांगितल्याबद्दल आम्ही भारतीय लोक आणि ग्रामस्थांच्या वतीने या पंचक्रोशीच्या वतीने आपले शतशः आभार. आणि यानंतर आपण या कार्यक्रमाबाबत काही मनोगत इथे आपल्या ग्रामस्थ मंडळींकडून आम्ही भारतीय लोक या संघटनेच्या काही सदस्यांमार्फत आणि इतरही कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया करून आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. मी आपल्या गावातील किसन निचिते सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः आपल्या समोर असलेल्या महात्मांच्या ज्या प्रतिमा आहेत त्यांना मी प्रथमतः वंदन करतो. व्यासपीठावर स्थानापन्न असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आम्ही भारतीय लोक या संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय निचिते, त्याचबरोबर ज्यांनी नुकताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते या संविधानाचे अभ्यासक आजचे प्रमुख वक्ते सन्मान्य श्री राजेशजी मोगरे साहेब, त्याचबरोबर आपल्या गावातील हरिभक्तपरायण आदरणीय विठ्ठल निचिते, हरिभक्तपरायण आदरणीय मालुगणू निचिते, हरिभक्तपरायण आदरणीय मारुती निचिते, त्याचबरोबर आपल्या पाषाणे ग्रामपंचायतीचे
सन्मान्य सदस्य श्रीयुत भाऊ निचिते, त्याचबरोबर या संस्थेचे उपाध्यक्ष श्री रमेश निचिते, त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत अनिल निचिते, उपाध्यक्ष रमेश निचिते, सचिव भरत निचिते आणि सर्व या संस्थेचे पदाधिकारी, त्याचबरोबर या पंचकृषीमधून या ठिकाणी उपस्थित असलेले, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले इकडे चंदे साहेब आहेत, श्रीकांत चौधरी साहेब आहेत आणि त्यांच्या सोबत असणारे सर्व आसंगावरून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत. पाषाणे, वेळोली, वालशेत या गावातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या इकडे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्रांनो किंवा बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी 26 नोव्हेंबर आणि या संस्थेचा जो प्रथम वर्धापन दिन आहे, त्या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय राजेशजी मोगरे सर यांचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं होतं. आता राजेशजी मोगरे सरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची माहिती या सर्व प्रास्ताविकामधनं दिलेली आहे. सुरुवातीला प्रास्ताविक झालं, त्याच्यानंतर इकडे राजेशजी मोगरे सरांनी सगळे जे काही तत्व आहेत त्या तत्वांची सगळे आपलं विवेचन त्याच्यावर केलेलं आहे. तर मला काही जास्त सांगायचं नाही, परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार हा कायद्याने चालावा, त्यासाठी संविधानाची आवश्यकता होती आणि ती संविधानाची आवश्यकता लक्षात घेऊन संविधानाची आवश्यकता लक्षात घेऊन संविधान कराराने ती घटना लिहिली गेली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 22 उपसमित्या झाल्या. त्या 22 उपसमित्यांपैकी एक घटना मसुदा समिती होती. त्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अशा तऱ्हेनं भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आणि म्हणून या भारताची घटना तयार करणं हे फार सोपं काम नव्हतं, फार अवघड काम होतं. आणि म्हणूनच अशा तऱ्हेनं एक घटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढं कामकाज त्या घटनेचं चाललेलं होतं. आणि अशा तऱ्हेनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकृत झालं. आणि तेव्हापासून हा 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून 1915 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी सुरू झालेला आहे संविधान दिन साजरा करण्यासाठी. आणि 26 जानेवारी 1950 पासून भारत हे सार्वभौम लोकशाही गणराज्य किंवा प्रजासत्ताक संघराज्य निर्माण झालं. सरांनी आपल्याला अतिशय विवेचन त्यांनी केलेलं आहे सगळ्या शब्दांच्या विषयी. सार्वभौम म्हणजे काय त्यांनी सांगितलेलं. सार्वभौम म्हणजे आता कोणत्याही परकीय सत्तेचं वर्चस्व आपल्यावर नाही, कारण पूर्वी आपल्या अनेक परकीय सत्तांचं वर्चस्व होतं. ते वर्चस्व आपण उलथून टाकलं आणि आपण आता कोणत्याही परकीय सत्तेचं आपण स्वतंत्र आहोत, म्हणजे कोणत्याही परकीय सत्तेचं वर्चस्व नाही, त्याला आपण सार्वभौम असं म्हणतात. त्यानंतर प्रजासत्ताकाविषयी सांगितलं. कशाला म्हणतात प्रजासत्ताक? जी सत्ता प्रजेच्या नियंत्रणाखाली असते ती सत्ता म्हणजे प्रजासत्ताक. किंवा प्रजेनं जे आपल्या हक्कांचे, देशाचे, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ठेवलेली सत्ता ती सत्ता म्हणजे प्रजासत्ताक. एकंदरीत स्वतंत्र प्रजा म्हणजे प्रजासत्ताक. त्याचबरोबर लोकशाहीची व्याख्या, अब्राहम लिंकनची व्याख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. लोकांचे लोकांसाठी चालवणारं राज्य म्हणजे लोकशाही. तर अशा तऱ्हेनं आणि संघराज्य म्हणजे विविध घटक राज्य आणि संघराज्य क्षेत्र मिळून हे भारतीय संघराज्य तयार झालं. या सगळ्या विषयीची माहिती आपल्याला मोगरे सरांनी आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला या 26 नोव्हेंबर या दिनाचं औचित्य साधून संपूर्ण देशामध्ये शाळा असतील, महाविद्यालय असतील, सरकारी कार्यालय असतील, या सर्वच ठिकाणी अनेक असे उपक्रम या ठिकाणी साजरे केले जातात. आणि आजही या संविधानाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण प्रमुख वक्ते म्हणून मोगरे सरांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर आम्ही भारतीय लोक या संस्थेच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्येच नव्हे तर संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये अनेक असे उपक्रम गेली 2-3 वर्ष ते राबवत आहेत. आणि नुसतं राबवत नाही तर त्याला प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद देखील त्यांना मिळतोय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एक आदेश दिलेला आहे की नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा. वाचाल तर वाचाल. आणि म्हणून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिले आपला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आपण सगळे शिकलो पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. क्षणाला क्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण. अनेक शिक्षणाच्या व्याख्या आहेत. आणि म्हणून शिका, संघटित व्हा. संघटित झालो पाहिजे आपण सर्वजण. कारण आपण आता जी आपली 5 बोटं आहेत, 5 बोटं जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत अन्नाचा घास आपल्या पोटात जाणार नाही. तिथं संघटना आहे. आणि म्हणून गावात कोणतं एक काम करण्यासाठी आपण संघटित झालो पाहिजे. संघर्ष करा म्हणजे लगेच भांडणं नाही करायची. तात्विक कायद्यानं, संविधानानुसार आपण तो संघर्ष केला पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं कशामुळे मिळवलं? ते विद्वत्तेमुळे मिळालं, अभ्यासामुळे मिळालं. आणि म्हणून अभ्यासामुळं, विद्वत्तेमुळं हे सगळं आपल्याला सहज मिळवता येतं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाला ही सगळी घटना दिलेली आहे. आणि म्हणून थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्या समान व्हावे, हात सापडे बोध करा. एखाद्याला वाटले छत्रपती शिवाजी महाराज व्हावं, मग त्याने हातात तलवार घेतली का तो छत्रपती शिवाजी होतो का? नाही होत. त्यासाठी त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी शिकवण आहे, त्यांनी घालून दिलेला जो आदर्श आहे, तो आदर्श आपण आत्मसात केला तरच खऱ्या अर्थानं हा जो संविधान दिन आहे तो संविधान दिन या ठिकाणी साजरा केला असं आपल्याला म्हणता येईल. तर आपल्याला वक्त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे. आणि आपले जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर आहेत, त्यांच्यापुढे आपण काय बोलायचं, तर ते आपल्याला सगळं विस्तृतपणे अजून सांगणार आहे, नेहमी सांगत असतात. त्यांचं लिखाण फार असं, वाचन फार आहे. आपलं का वाचन फार काय नाही. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या जे आम्ही भारतीय लोक ही जी संस्था आहे, संघटना आहे, या संघटनेचा पहिला वर्धापन दिन आहे. आणि या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्तम रीतीने आपण सुद्धा श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. संविधानाबाबत आपण इत्थंभूत माहिती दिली. यानंतर आपल्या आम्ही भारतीय लोक कार्यकारिणीचे सदस्य धीरज निचिते यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना. आज संविधान दिनानिमित्त आणि आम्ही भारतीय लोक संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे, सर्वसमावेशक आणि मानवी मूल्यांवर आधारलेले संविधान आहे. हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर हे आपल्या देशाचे गाभा आहे. आज आपण स्वातंत्र्याने विचार करू शकतो, शिकू शकतो, आपले मत व्यक्त करू शकतो, समानतेने जगू शकतो. यामागे संविधानाने दिलेली भक्कम चौकट आहे. म्हणूनच संविधान दिन हा फक्त औपचारिक सण नाही, तर तो आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आम्ही भारतीय लोक संघटनेने गेल्या वर्षभरात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. वारशापासून सुरू झालेला हा प्रवास आज काजळीपर्यंत येऊन पोहोचला आहे. अशा उपक्रमांमुळेच गावोगावी संविधानाची चर्चा होते. लोकांमध्ये अधिकारांबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव निर्माण होते. खरं तर समाज बदलण्याची खरी ताकद ही अशा छोट्या परंतु सातत्यपूर्ण कार्यक्रमात असते. आजच्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून आनंद वाटतो. आपण सर्वजण संविधानात सांगितलेले समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या ही मूल्ये आपल्या दैनंदिन आयुष्यात आणली तर गाव, समाज आणि देश बदलतं. बदलासाठी मोठ्या आंदोलनाची गरज नसते.
विचारांचा दिवा जिथे पेटतो तिथे तिथे परिवर्तन घडतं. शेवटी आम्ही भारतीय लोक ही संघटना फक्त नावापुरती नाही, तर आम्ही संविधानाचे रक्षक आहोत ही जाणीव निर्माण करते. आपणच समाज बदलण्याची ताकद आहोत, आपणच भविष्य घडू शकतो ही जाणीव समाजाला करून देते. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद. अजूनही कोणाला या कार्यक्रमाबाबत मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया करून कोणी करणार आहे? चंदे सर, आपण अतिशय उत्तम रीतीने धीरजने सुद्धा या संविधान दिनाचं महत्त्व आणि आम्ही भारतीय लोक या संघटनेचं काम या सगळ्याबाबत आपणा सर्वांना माहिती दिली. आता आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळतोय आणि अध्यक्षीय भाषण शेवटचं जर अण्णांना बोलायचं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या शेवटच्या सभेमध्ये असे म्हटले होते की स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही चारही तत्व जरी आपण जपली, परंतु शेवटचं तत्व जे बंधुता आहे ते निर्माण होणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत बंधुता निर्माण होत नाही तोपर्यंत समता, न्याय ह्या गोष्टींना काही महत्त्व उरत नाही. तर आपण या संविधानाची जी 4 तत्व आहेत त्या तत्वांवर आम्ही भारतीय लोक ही संघटना काम करते. त्याच्यासाठी त्यांना बऱ्यापैकी प्रोत्साहनही मिळते समाजाकडून. आता प्राध्यापक डॉक्टर संजय निचिते यांना मी विनंती करतो की आपण आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सर्वांना अतिशय संविधानाबद्दल उत्स्फूर्त असं मार्गदर्शन करावं आणि ते ऐकण्यासाठी आम्ही तितकाच आम्हाला आनंद होईल. तर कृपया करून आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. सरांच्या मार्गदर्शनापूर्वी एकच वाक्य. खरं पाहता ही जी संस्था आहे आम्ही भारतीय लोक, या संस्थेचे पदाधिकारी या व्यासपीठावर असायला हवेत, परंतु फक्त एकच कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत. बाकी सगळे पदाधिकारी तिकडे बसलेले आहेत आणि गावातील जे काही मान्यवर आहेत त्या मान्यवरांना या ठिकाणी स्थान दिलेले आहे आणि म्हणून हे मोठं असं प्रकारचं कार्य आहे. धन्यवाद. सन्माननीय विचारमंच, या विचारमंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते, मार्गदर्शक, आमचे मित्र आदरणीय श्री राजेश मोगरे सर, ज्यांनी नुकताच आपल्या मनोगतातून भारताच्या संविधानाचं महत्त्व आपल्याला पटवून दिलं, ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय किसन निचिते सर, की ज्यांनी भाषणं आम्हाला एकेकाळी लिहून दिली आणि आम्ही बोलायला शिकलो. खरं म्हणजे बोलण्याचा जो अधिकार आहे ना, तो अधिकारच मुळात संविधानानं दिलेला आहे. त्यामुळे संविधानानं काही नाही दिलं आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलं, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, आपल्याला लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे संविधानानं जे काही दिलंय ते आपल्याला सगळं संविधानानं दिलंय. त्यामुळे आपण कायम ऋणी या संविधानाचे असणार आहोत. या कार्यक्रमासाठी विचारमंचावर उपस्थित असलेले आमच्या या काजळीवर गावातील मान्यवर आदरणीय श्री विठ्ठलजी निचिते, आदरणीय श्री मालू निचिते, त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. काही पाषाणी येथून सुद्धा नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आसनगाव येथून काही जण उपस्थित आहेत. सन्माननीय श्री चंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या मान्यवरांचं आम्ही भारतीय लोक या संस्थेच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं आम्ही यापूर्वी स्वागत तसं केलेलंच आहे. खरं तर आदरणीय किसनजी निचिते सर आणि आपले सूत्रसंचालक अनिल निचिते यांनी
माझ्या भाषणापूर्वी जी काही मुक्ताफळं माझ्या भाषणापूर्वी किंवा अध्यक्षीय भाषणापूर्वी जी काही या ठिकाणी ठेवली, त्याच्यामुळे अर्थातच आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतील, उंचावलेल्या असतील. खरं तर त्यांनी त्या उंचावून ठेवलेल्या आहेत. पण मला माहिती नाही मी कितपत त्या सगळ्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करीन. सगळ्यात अगोदर आपल्यापुढे ज्यांनी अतिशय सविस्तर किंवा सखोल विवेचन संविधानाबद्दल केलं ते आमचे मित्र आदरणीय राजेशजी मोगरे सर. खरं तर त्यांना या कार्यक्रमापूर्वी मी फक्त एकदा फोन केला आणि म्हटलं, सर असा असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये आम्ही ठेवू पाहतोय, तर आपण या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार का? तर त्यांनी तात्काळ आम्हाला संमती दिली की सर कार्यक्रमाचं आयोजन करा, मी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहीन. आणि त्यांचे शब्द होते, अशा कार्यक्रमाला उपस्थित राहायला मला आनंद होईल. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आणि आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं, संविधानाचं महत्त्व पटवून दिलं, संविधानाची उद्देशिका आपल्याला समजावून सांगितली आणि एक चांगला अभ्यासक, एक चांगला संशोधक कसा असतो याचा खरं तर आदर्श सरांच्या या आजच्या व्याख्यानातून आपल्यासमोर खरं तर त्यांनी एक आदर्शच आपल्यासमोर ठेवलेला आहे की वक्त्यानं कसं बोलावं, अगदी काय म्हणूयात त्याला, अगदी शिस्तबद्ध अशा प्रकारची मांडणी जी आहे ते त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून आपल्यापुढे ठेवलेली आहे. आणि संविधानाचं सार, संविधान म्हणजे काय, संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये आपलं हित कसं दडलेलं आहे ते आपल्यापुढे ठेवलेलं आहे. आम्ही भारतीय लोक या संघटनेचा आजचा हा पहिला वर्धापन दिन आहे. खरं तर केवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही या संस्थेला, या संघटनेला. त्याच्याही अगोदर आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली, परंतु मागच्या वर्षी वालशेत या गावी आम्ही पहिला संविधान दिवस साजरा केला आणि असं आम्ही ठरवलं की तो आपला पहिला दिवस. आणि आजच्या या संविधानाच्या दिवशी वर्षपूर्ती होत होती आणि म्हणून मग आम्ही त्याला म्हटलं की आज आपल्या या संस्थेचा पहिला वर्धापन दिन. आपल्या भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, उद्देशिका आहे, त्या उद्देशिकेतले प्रारंभीचे शब्द आहेत, आम्ही भारताचे लोक. खरं तर ज्या वेळेला हे संविधान लिहून पूर्ण झालं आणि त्याची उद्देशिका लिहिण्याची वेळ आली, त्यावेळेला ही जी उद्देशिका लिहायची आहे त्या उद्देशिकेचा प्रारंभ, त्याची सुरुवात कशी करावी यावर खूप वादंग झाला, खूप चर्चा झाली संसदेमध्ये, संविधान सभेमध्ये. आणि मग अनेकांनी अनेक नावं सुचवली. कुणी म्हणालं की याची सुरुवात आपण काय म्हणूयात त्याला, देवाच्या नावानं करूया. काही जण म्हणाले की अल्लाच्या नावानं करूया. काहींनी अशीच वेगळी नावं सुचवली. परंतु त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि ते म्हणाले की हे जे संविधान आहे ते संविधान भारतीयांसाठी आहे. त्यामुळे आपण या संविधानाच्या उद्देशिकेचं जे अर्पण करायचं आहे किंवा हे जे संविधान आपण अर्पण करतो आहोत ते भारतीयांना अर्पण करतो आहोत. आणि म्हणून या संविधानाच्या प्रास्ताविकेची जी सुरुवात आहे ती सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी झालेली आहे. कुठल्या जातीचा उल्लेख नाही, कुठल्या पंथाचा उल्लेख नाही किंवा कुठल्या विशिष्ट अशा धर्माच्या आदर्शाचा इथे उल्लेख नाही आहे. लक्षात घ्या, ही भारतीय लोकांना म्हणजे आपल्याला समर्पित केलेली अशी ही घटना आहे. आणि हा आचार धर्म आहे. खरं म्हटलं तर ही आदर्श अशा प्रकारची नियमावली आहे, आचार धर्म आहे. आणि त्या आचार धर्मानुसार आपल्या एकूण देशाचा जो काही कारभार आहे तो पुढे हाकला जातो आहे. बघा काय योगायोग आहे. म्हणजे आज आपल्या काजळवीर या गावामध्ये संविधान दिन आपण साजरा करतो आहोत. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे हा विलक्षण योगायोग आहे. म्हणजे तसं योगायोगांना फारसं महत्त्व द्यायचं काही कारण नाही, पण तरी पहा ना, पहिलं वर्ष, पहिला वाढदिवस, 25वं वर्ष, 50वं वर्ष, 75वं वर्ष, 100वं वर्ष, या दिवसांना एक विलक्षण अशा प्रकारचं महत्त्व जे आहे ते आपण देत आलो आहोत. 75वं वर्ष आणि 75व्या वर्षी आपल्या गावामध्ये संविधानाचा कार्यक्रम होणं, मला असं वाटतंय हा एक चांगला योगायोग या निमित्तानं घडून आलेला आहे. तेव्हा त्याचा आनंद आपण टाळ्यांनी एकदा व्यक्त करूया.
आता आपल्या प्रमुख वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की आपल्या देशाचा जो काही कारभार आहे तो स्वातंत्र्यानंतर म्हणजे अर्थातच 1950 नंतर 26 जानेवारी 1950 नंतर घटनेनं सुरू झाला. मग त्याच्यापूर्वी काही आपल्या देशाला घटना होती की नव्हती? मग आपला देश कसा चालला होता? खरं तर याच्यामध्ये एक गंमत आहे जी कदाचित आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल किंवा नसेल सुद्धा. म्हणजे आपल्याला माहिती असेल की स्वातंत्र्यापूर्वी भारत नावाचा देशच नव्हता. ही गंमत आहे. बऱ्याच जणांना हे माहितीच नसेल की भारत नावाचा देशच अस्तित्वात नव्हता पूर्वी. याचं कारण जो काही भारत देश होता तो सगळा खंडित होता. कारण इथे संस्थानं होती आणि किती संस्थानं होती? प्रचंड. जवळजवळ 500 की 600 संस्थानं या देशामध्ये होती आणि सगळी संस्थानं ही स्वतंत्र होती त्या अर्थानं. त्यामुळे भारत नावाचा देशच नव्हता. त्यामुळे जेव्हा इंग्रज हा देश सोडून निघाले होते, चालले होते, त्यावेळेला त्यांना प्रश्न पडलेला की आता आपण चाललो खरं, पण या देशाचं काय होणार? आपण आहोत म्हणून हा एकत्र आहे, होय की नाही? पण आपण जर या देशातनं निघून गेलो तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आपण किमान त्याला बांधून तरी ठेवलंय, पण आपण जर हा देश आता सोडून गेलो त्या देशाचं होणार काय? याचं कारण प्रत्येक राज्य स्वतंत्र आहे. पहा, म्हणजे अन्य देशांचा जर आपण विचार केला तर एक देश, एक धर्म, एक संस्कृती असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अमेरिका घ्या, इंग्लंड घ्या, युरोपातील अन्य देश घ्या. परंतु भारत हा जगाच्या पाठीवर विलक्षण विविधता असलेला देश आहे. इथे धर्म अनेक, इथे संस्कृती विभिन्न, इथे प्रादेशिक विविधता केवढी आहे. त्यामुळे इंग्रज जेव्हा हा देश सोडून निघाले होते त्यावेळेला त्यांना प्रश्न पडलेला की हा देश टिकून राहील की नाही. त्यामुळे पंडित नेहरूंना त्यांनी विचारलं की कसं होणार. त्यावेळेला पंडित नेहरूंनी सांगितले की तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका, हा देश एक आहे आणि तो एक राहील. आणि हा देश आज 75 वर्ष आपल्या संविधानाला होत आहेत. स्वातंत्र्य मिळून त्याच्यापेक्षा अधिक वर्ष होत आहेत. जवळ 78-79 वर्ष होत आहेत. आपला देश अखंड आहे, एक आहे. आणि तो अखंड आणि एक जर कशामुळे राहिला असेल तर त्याचं सगळं श्रेय भारताच्या संविधानाला आहे. तर ही संविधानाची किमया लक्षात घ्या. इंग्रजांना शाश्वती नव्हती हा देश टिकून राहील, याचे तुकडे होतील. कारण गुजरातची संस्कृती वेगळी आहे, मराठी माणसांची संस्कृती वेगळी आहे, तिकडे बंगाली तर वेगळेच आहेत, पंजाबी वेगळे, तिकडे दक्षिणेकडच्या लोकांची संस्कृती वेगळी. मग सगळे एकत्र कसे राहिले? तर ते या संविधानामुळे एक राहिलेले आहेत. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा इथे एक संविधान होतं, लक्षात घ्या. पण ते संविधान कोणतं होतं बरं? तर मनुस्मृती नावाचं संविधान होतं, हे आपण लक्षात घ्या. आपल्या देशाचा कारभार मनुस्मृतीनं चालत होता. आणि मनुस्मृती हा ग्रंथ सगळ्यांना समान अशा प्रकारचे अधिकार देत नव्हता. सगळ्यांना स्वातंत्र्य नव्हतं त्या मनुच्या राज्यामध्ये. सगळ्यांना समानता नव्हती, लक्षात घ्या. काहींना फक्त शिक्षणाचा अधिकार होता, काहींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. काहींनी फक्त जमिनी कसायच्या, फक्त मेहनत करायची, पण सुख मात्र अनुभवायचं नाही. काहींनी फक्त कचरा उचलायचा, अशा प्रकारची कामाची विभागणी केली होती, लक्षात घ्या. मला इथे सांगायला अजिबातच लाज वाटत नाही की आज मी जो इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्याचं सगळं श्रेय या संविधानाचं आहे. जर संविधान नसतं ना तर इथे आम्हाला बोलायची संधीच नसती मिळाली, इथपर्यंत आम्ही पोहोचलोच नसतो, लक्षात घ्या. कारण शिक्षणाचा अधिकारच नव्हता आपल्याला. त्यामुळे ह्या सगळ्याचं क्रेडिट जे आहे ते भारतीय संविधानाला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आज संविधान गौरव दिन ठिकठिकाणी होत आहेत. काही वर्षांपूर्वी इतक्या प्रमाणात ते होत नव्हते. आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय म्हणून अशा प्रकारचे उपक्रम होत आहेत का? की एकूणच जनजागृती वाढलेली आहे म्हणून अशा प्रकारचे उपक्रम होत आहेत? तर एका बाजूला हे खरं आहे की शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, अधिक वेगानं शिक्षण प्रसार होतो आहे. पण त्याच्याच बाजूला आपल्याला ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की संविधानाला धोके निर्माण झालेले आहेत.
आणि म्हणून काही लोकांना काळजी वाटायला लागलेली आहे, चिंता वाटायला लागलेली आहे. याचं कारण असं की संविधानाचं काय म्हणूयात त्याला महत्त्व किंवा गुणगान एका बाजूला गायलं जात आहे, पण त्याच वेळी संविधानाप्रमाणे आचरण होतं की नाही हे मात्र आपण सगळ्यांनी अतिशय काय म्हणूयात त्याला चिकित्सकपणे पाहायला हवं. संविधानाप्रमाणे किंवा संविधानाचे अतिशय फार मोठ्या अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. शाळा महाविद्यालयांना परिपत्रकं पाठवली जात आहेत आणि संविधानाचे कार्यक्रम करायला सांगितले जात आहेत, परंतु विशिष्ट अशा प्रकारच्या विचारधारेचेच वक्ते त्या संविधानाच्या कार्यक्रमात पाठवले जात आहेत. आणि ती विचारधारा जी आहे ती विचारधारा खरं तर या संविधानासाठी फार धोकेदायक आहे. त्यामुळे अलीकडे संविधानाच्या काय म्हणूयात त्याला जागृतीच्या संदर्भातले उपक्रम वाढले आहेत, ते अजून वाढायला हवेत. आज काजळवेर सारख्या गावामध्ये आपण हा उपक्रम घेतो आहोत. पुढे पाषाणे या गावी अशा प्रकारचा उपक्रम व्हायला हवा आणि या संबंधीची जी जागृती आहे ती वाढायला हवी. आज जे काही आपल्याला मिळतं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते सगळं या संविधानामुळे प्राप्त झालेलं आहे. अशी एक कृतज्ञतेची जी भावना आहे ती आपल्या सगळ्यांमध्ये असणं मला असं वाटते फार महत्त्वाचं आहे. आता इथे जी संघटना आहे आयोजक आम्ही भारतीय लोक नावाची, तर आम्ही सगळेजण एकत्र बसत होतो आणि असं बसत असताना आमच्या डोक्यामध्ये सारखा विचार येत होता की आपण काहीतरी करायला हवं. एका बाजूला प्रबोधनाचा विचार घेऊन जायला हवं आणि त्याच्याच बरोबरीनं काही सामाजिक उपक्रम सुद्धा आपण करायला हवे, ज्यामुळे आपल्यासोबत लोक येतील आणि या कार्यामध्ये सहभागी होतील. तेव्हा एक तर निश्चित होतं की काहीतरी आपण एक संघटना करूयात. मग संघटना करूयात तर या संघटनेला नाव काय द्यायचं? तेव्हा आम्ही सगळेजण या संघटनेच्या नावाचा विचार करत होतो. त्यावेळेला अनेक नावं आमच्या पुढे आली, पण सरते शेवटी आम्ही जी काही नाव निवडलं ते म्हणजे आम्ही भारताचे लोक, आम्ही भारतीय लोक. याचं कारण असं की आपल्याकडे ना जातीच्या अस्मिता ज्या आहेत ना त्या फार आपल्या सगळ्यांच्या तीव्र आहेत. जात म्हटलं की सगळे लोक पटकन एकत्र येत आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर माणसांमध्ये दरी निर्माण होते, जी गोष्ट खरं तर आपल्या लक्षातच येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी सुद्धा अशा प्रकारची विधानं केली जातात की जातीसाठी माती खाऊ, हा उमेदवार आपल्या जातीचा आहे त्यामुळे त्याला आपण मतदान करूया, जातीसाठी एक वेळ माती खाऊया. खरं तर ही विधानं जी आहेत ना ती संविधानासाठी फार धोकेदायक आहेत. संविधान हे कुणा जातीसाठी आहे का? संविधान हे कुणा धर्मासाठी आहे का? नाहीये. संविधान हे सगळ्या भारतीयांसाठी आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांची जातीची जी काही अस्मिता आहे ती सगळी आपण खरं तर फेकून देणं गरजेचं आहे आणि त्याऐवजी भारतीय ही आपली ओळख जी आहे ती आपण ठळक करणं, ती बनवणं, ती रुजवणं आपल्यामध्ये मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने असा निर्णय घेतला की आपल्या संघटनेचं जे नाव आहे ते आपण आम्ही भारतीय लोक असं ठेवूयात, जे आपल्या संविधानातलेच खरं म्हणजे शब्द आहेत. आणि भारतीय ही आपली ओळख जी आहे ती ओळख आम्हाला फार महत्त्वाची वाटली. कुठल्या जातीच्या ओळखीपेक्षा, कुठल्या धर्माच्या ओळखीपेक्षा भारतीय म्हणून आपली जी ओळख आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती जपण्यासाठी, ती लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही या संघटनेचं जे नाव आहे ते आम्ही भारतीय लोक असं ठेवलेलं आहे. या संघटनेच्या वतीनं आम्ही अनेक उपक्रम खरं तर वर्षभरात गेल्या 1.5-2 वर्षामध्ये केले, ज्यांची खरं तर माहिती प्रास्ताविकाच्या रूपानं भरत निचिते यांनी आपल्या पुढे ठेवलेली आहे. आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही जण आरक्षणाच्या बाजूनं बोलत असतात, काही जण आरक्षणाच्या विरुद्ध बोलत असतात. आरक्षण हा जो काही अधिकार आहे तो सुद्धा आपल्याला या संविधानानंच दिलेला आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यांना आरक्षण ही गोष्ट काय आहे हे कळलेलं नसतं ते बऱ्याचदा भावनेच्या भरामध्ये आरक्षणावर तुटून पडताना दिसतात, आरक्षणावर टीका करताना दिसतात. पण आरक्षण ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे.
काही जणांना असं वाटतं की आरक्षणामुळे गुणवत्तेला बाजूला सारलं जातं, गुणवत्ता लक्षात घेतली जात नाही, आरक्षणामुळेच काही लोकांना नोकऱ्या मिळतात. तर असं बिलकुल नाही. आरक्षण ही सवलत आहे, आरक्षण हा हक्क नाही, तो अधिकार नाही, ही गोष्ट मान्य आहे. पण हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची जी काही एकूण व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये हजारो वर्षांपासून काही लोकांना विशेष अधिकार दिले गेलेले आहेत, तर काही लोकांना अधिकार नाकारले गेलेले आहेत. त्यामुळे ज्यांना यापूर्वी विशेष अधिकार दिलेले आहेत ते पुढे गेलेत, आणि ज्यांना विशेष अधिकार दिले गेले नव्हते, नाकारले गेलेले नव्हते, ते खूप मागे आहेत. म्हणजे जसं की आता आपण इंग्लंड या देशाची बरोबरी करू शकतो का? नाही करू शकत, कारण ते 150 वर्ष आपल्या पुढे आहेत. मग जे पुढे आहेत त्यांची आणि आपली स्पर्धाच होऊ शकत नाही. त्यामुळे बघा, स्पर्धा कुणामध्ये होते? तुल्यबळ असतात त्यांच्यामध्ये स्पर्धा होते. जर एखादी व्यक्ती 70 वर्षाची आहे आणि दुसरी व्यक्ती 25 वर्षाची आहे, या दोघांमध्ये जर धावण्याची शर्यत लावली तर निकाल तर सगळ्यांनाच माहिती असेल. कोण जिंकणार आहे? अर्थातच 25 वर्षाची व्यक्ती जिंकणार आहे, कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे, ती व्यक्ती जिंकणार. त्यामुळे स्पर्धा लावायची असेल तर 2 तुल्यबळांमध्ये लावायला हवी. 2 25 वर्षांच्या तरुणांमध्ये धावण्याची शर्यत लावायला हवी. 75 आणि 25 ही स्पर्धाच होऊ शकत नाही. आरक्षणाची गरज इथे आहे, लक्षात घ्या. भारतामध्ये सगळ्या माणसं सारख्या ठिकाणी नाही आहेत, आजच्या घडीला सुद्धा नाहीत सगळी लोक सारख्या ठिकाणी. त्यामुळे जे खूप मागे आहेत त्यांना जर सोबत घ्यायचं असेल, त्यांना जर प्रवाहात आणायचं असेल, तर त्यांना विशेष अधिकार दिले पाहिजेत, त्यांना सवलती दिल्या पाहिजेत, तेव्हा ते सोबत येतील आणि मग आपल्याशी स्पर्धा करतील. आज बघा ना, आरक्षणामुळे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, त्या सक्षम झाले, आता करतील की स्पर्धा ते. पण जर आरक्षण नसतं तर नोकऱ्या नसत्या, नोकऱ्या नसत्या तर प्रवाहातच नसतो आपण. त्यामुळे आरक्षण हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि हे आरक्षण, त्याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना केलेली आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल थोडीशी असूयेची भावना असते आणि ती अज्ञानामधून आलेली असते की बाबासाहेबांनी काय विशिष्ट जातीसाठीच फक्त, विशिष्ट धर्मासाठीच फक्त सगळ्या सवलती देऊन ठेवल्या. अरे असं नाही आहे. आपण संविधानाचं वाचन केलं, संविधानाचा अभ्यास केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी किंवा एका समान पातळीवर सगळे येण्यासाठी फार मेहनत त्यांच्या संबंध जीवनामध्ये घेतलेली आहे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एक शेवटचा मुद्दा सांगतोय फक्त आणि थांबतोय. अनेकांनी म्हणजे ज्या वेळेला भारताच्या संविधानाच्या निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर आला, म्हणजे इंग्रज आता देश सोडून जाणार आणि भारतीयांच्या हवाली हा देश करणार, तेव्हा या देशाला एक संविधान असावं अशी चर्चा सुरू झाली. आणि मग हे संविधान कोण लिहिणार? तर अनेकांनी माघार घेतली. जसं की आत्ता पण जेव्हा नवं मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ येते त्यावेळेला सगळ्यांना महसूल खातं हवं असतं, सगळ्यांना नगरविकास खातं हवं असतं, शिक्षण खातं कुणालाच नको असतं, म्हणजे कुणालाच नको इथे. याचं कारण तिथून फारसं मिळत नाही ना. जिथून फार रसद मिळते तिकडे सगळे धावत सुटतात. तर अशीच त्यावेळची स्थिती होती. सगळ्यांनी माघार घेतली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले आणि ते म्हणाले ती जबाबदारी मी घेतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी संविधान लिहिण्याची जबाबदारी घेतली, लक्षात घ्या. त्यामध्ये अनेक सदस्य होते. एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का मसुदा समितीमध्ये? असं नाही आहे, अनेक सदस्य होते. पण या अनेक सदस्यांनी वेळोवेळी अंग काढून घेतलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या संविधानाच्या निर्मितीची फार मोठी जी जबाबदारी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी पेलली आणि म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे, संविधानाचे शिल्पकार असं म्हणतो. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारलं की हा इतका विशाल देश, विविधता असलेला देश, तेव्हा या देशाची घटना लिहिणं काही सोपं काम नाही, फार कठीण काम आहे. आणि ते अर्थातच कठीण होतं, कारण इतक्या सगळ्या लोकांना सामावून घेणं, सगळ्यांना न्यायाची तरतूद करणं हे काही सोपं नव्हतं, हे कठीणच होतं.
पण बाबासाहेबांनी त्यावर फार छान उत्तर दिले. म्हणजे आपल्यालाही वाटतं की एवढं अवघड काम ह्या माणसानं पेललं. म्हणजे मी जेव्हा नेट परीक्षा उत्तीर्ण झालो त्यावेळेला मला अनेकांनी प्रश्न विचारला की नेट परीक्षा फार अवघड असते ना. मी अजून अवघड केली. अरे फारच अवघड असते, फार कठीण असते, खूप अभ्यास करावा लागतो, 12 तास अभ्यास करावा लागतो, तेव्हा आपण उत्तीर्ण होतो. बाबासाहेबांनी इतकी वर्ष मेहनत घेतली, अभ्यास केला आणि नंतर घटना लिहिली. घटना लिहिल्यानंतर बाबासाहेबांना प्रश्न विचारला की फार अवघड काम असेल ना हे. तेव्हा बाबासाहेबांनी त्याचं उत्तर काय दिलं? बाबासाहेब म्हणाले, अजिबात नाही, हे तर फार सोपं काम होतं. तो म्हणे, कसं काय? तुम्हाला तर एवढ्या देशांच्या घटनांचा अभ्यास करावा लागला, त्यानंतर तुम्ही घटना लिहिली वगैरे वगैरे. तर म्हणाले, ते बरोबर आहे, पण मला सोपं यासाठी गेलं कारण या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले होते, या भूमीमध्ये महात्मा फुले होऊन गेले होते, या भूमीमध्ये सावित्रीबाई फुले होऊन गेल्या होत्या. त्यांनी फार मोठं काम माझ्यापूर्वी उभं करून ठेवलेलं. त्यामुळे त्यांच्या तुलनेमध्ये माझं काम काहीच नाही आहे. आणि त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं ती जी शिवशाही म्हणतो ना आपण, ती शिवशाही होती माझ्या पुढे. त्यामुळे घटना लिहिणं माझ्यासाठी फार काही कठीण गेलं नाही. तर इतकं सोपं उत्तर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला दिलेलं. खरं तर ह्या सगळ्या महापुरुषांना आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. ह्या ज्या प्रतिमा आहेत ना, या प्रतिमा फक्तशी काय म्हणूयात त्याला पाहण्यासाठी नाही आहेत. लक्षात घ्या, या सगळ्या प्रतिमांच्या पाठीमागे फार मोठा विचार आहे. आणि तो विचार आपण आपल्या डोक्यामध्ये उतरवणं, तो मुरवणं, तो जिरवणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि जेव्हा या महापुरुषांचे विचार आपण आपल्या आत मुरवू ना, त्यावेळेला मला असं वाटते खऱ्या अर्थानं आपण आत्मनिर्भर होऊ. आपले जे आत्ताचे पंतप्रधान सांगतात ना, आत्मनिर्भर बना, तर आत्मनिर्भर आपण असे बनू शकत नाही. ज्या वेळेला या महापुरुषांचे विचार आपण आत्मसात करू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण आत्मनिर्भर बनू. त्यावेळेला आपण त्या अर्थानं कुणाला घाबरणार नाहीत. त्यामुळे या सगळ्या महापुरुषांना आपण समजून घेऊयात. राजमाता जिजामाता असतील, छत्रपती शिवाजी महाराज तर आपल्याला गोष्टींतून माहिती आहेत, पण या इथे एक पुस्तक ठेवलेलं आहे, शिवाजी कोण होता, जे गोविंद पानसरेंचं की ज्यांचा खून झाला खरं तर ही जी पुस्तकं आहेत ना, ही नवा विचार देणारी पुस्तकं आहेत. लक्षात घ्या, इतिहासकारांनी फार मोठी गडबड करून ठेवले. आपल्या अभ्यासक्रमात सुद्धा अशा इतिहासातल्या गोष्टी लावल्या ना, ज्यामुळे काय म्हणूयात त्याला विचित्र सगळे घोटाळे करून ह्या सगळ्या लोकांनी ठेवलेले आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला धडा अभ्यासक्रमात घुसवला असेल तर अफजल खान वधाचा, आणि मग तो वाचला की सगळे मुसलमान एकसारखे असतात. अशा प्रकारची भावना जी आहे ना, ती आपल्या मनात, सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. ती आपण काढून टाकणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम नव्हते का? होते की. हे कोण सांगेल आम्हाला? हे आमच्या अभ्यासक्रमात नाही. त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये भरवलं गेलंय की सगळे मुस्लिम जे आहेत ना, ते अफजल खानासारखे असतात, ते वाईटच असतात. तर हे आपण आपल्या डोक्यातनं काढून टाकणं गरजेचं आहे. नव्या इतिहासकारांची पुस्तकं आपण वाचणं गरजेचं आहे. ही छोटी छोटी पुस्तकं आहेत, फार मोठी पुस्तकं नाहीत, पण या पुस्तकातून नवा इतिहास आपल्या पुढे आणला जातो आहे. याचं आता विकृत इतिहास आपल्याकडे लिहिला गेला नाही. याचं कारण असं की ते इतिहास लिहिणारे विशिष्ट वर्गातले लोक होते आणि त्यांनी त्यांच्या जातीचं कसं संरक्षण करता येईल किंवा ती कशी मोठी होती, ती कशी मोठी दाखवता येईल, अशा विचारातनं हा सगळा इतिहास जो आहे तो लिहिला गेलेला आहे. लक्षात घ्या. त्यामुळे हे जे नवे इतिहासकार आहेत त्यांची पुस्तकं आपण वाचणं गरजेचं आहे. या महापुरुषांना समजून घेणं गरजेचं आहे. फुले दाम्पत्याचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. लक्षात घ्या. या जन्मात आपण फेडू शकणार नाही या दाम्पत्याचे उपकार. म्हणजे छत्रपती या महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहितीच आहे की सावित्रीबाई फुले शाळेमध्ये जात होत्या शिकविण्यासाठी. त्यावेळेला त्यांच्या अंगावर शेण फेकलं जात होतं. काय गुन्हा करत होत्या? काय गुन्हा करत होत्या? मुलींना शिकवत होत्या. हा काय गुन्हा आहे का बरं? आज आपल्याला गुन्हा वाटत नाही तो, पण त्यावेळेला तो प्रचंड मोठा धर्मद्रोह मानला जात होता. लक्षात घ्या. त्यांनी दूरदृष्टी दाखवली की मुलींना शिकवलं पाहिजे.
अरे 50% लोकसंख्या आहे स्त्रियांची, त्या जर अशिक्षित राहिल्या तर हा देश पुढे कसा जाईल? आणि संजय आवटे जे आज शहापूरमध्ये व्याख्यानासाठी आले होते, ते त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगतात की 50% स्त्रिया अशिक्षित राहिल्यामुळे सगळ्यात जास्त जर नुकसान कुणाचं झालं असेल तर ते पुरुषांचं. त्यामुळे लक्षात घ्या, या दाम्पत्याने फार मोठा त्याग केलेला आहे. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांच्या जयंत्या खरं तर गावागावात झाल्या पाहिजेत. आज आमच्या मुली शिकतायत, कशामुळे शिकतायत? ह्या सगळ्याचं क्रेडिट जे आहे या फुले दाम्पत्याला आहे. त्यांचे आजन्म आपण ऋणी राहणार आहोत, लक्षात घ्या. छत्रपती शाहू महाराज असतील, ज्यांनी आपल्या संस्थानामध्ये पहिल्यांदा आरक्षण लागू केलं. आलं लक्षात? म्हणजे आरक्षणाची जी कल्पना आहे ती महात्मा फुलेंनी मांडली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात छत्रपती शाहूंनी केली. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानच लिहिलं. ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद ही संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली, लक्षात घ्या. आम्हाला माहितीच नाही. आम्हाला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त SC आरक्षणाची तरतूद केली, असं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याही अगोदर ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद केली, पण ओबीसी हे निश्चित नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा ओबीसी निश्चित करा, ते आयडेंटिफाय करा आणि त्यानंतर त्यांना आरक्षण द्या. ही पहिली तरतूद ही बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आजच्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इतकंच सांगेन, मित्र हो, ह्या सगळ्या प्रतिमा ज्या आहेत, या सगळ्या प्रतिमांच्या पाठीमागचा विचार आपण समजून घेऊया. आणि या सगळ्या प्रतिमांच्या पाठीमागच्या विचाराचा सार म्हणजे आपलं संविधान आहे. तर आपण सगळेजण खरं तर या कार्यक्रमाला आलात. हा प्रबोधनाचा कार्यक्रम, हा परिवर्तनवादी विचाराचा कार्यक्रम, त्यामुळे इतकी उपस्थिती असणं खरं तर आम्हाला भारावून टाकणारी आहे. खरंच सांगतो, ही उपस्थिती आम्हाला भारावून टाकणारी आहे. त्यामुळे आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल अध्यक्ष म्हणून मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद संजय निजिते सर. आपण अतिशय प्रभावीपणे आपले विचार या ठिकाणी संविधान विषयाचे विचार आपण इथे मांडले. आम्हाला अतिशय उत्कृष्ट रीतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आपण संत आणि संविधान, संत आणि संविधान या दोन वेगवेगळे विषय आपण प्रत्येक वेळेस पाहत असतो. खरं तर चौधरी साहेब, चंदे सर, फक्त 5 मिनिट थांबा. चहा घ्या, चहा नाश्ता करा आणि नंतर गेले तरी चालतील. कृपया थोडा 5 मिनिट फक्त. कार्यक्रमाच्या खरं तर उत्तर अर्धाकडे आपण वळत आहोत. एक थोडं सांगावं म्हणून सांगतोय, कारण आपण आभार प्रदर्शनाकडे येणारच आहोत. पण तत्पूर्वी आपल्या या गावामध्ये अनेक माळकरी मंडळी आहे, वारकरी, म्हणजे या पंथाकडे खरं तर आकृष्ट होणारी आमच्यासारखी मंडळी खरं तर त्याच्यामध्ये जो आहे, आताही आहे. परंतु काय झालंय की समाजामध्ये 2 वेगवेगळे तट निर्माण झालेत. संविधान म्हणजे काहीतरी वेगळा विषय आहे आणि संत म्हणजे काहीतरी वेगळा विषय आहे. परंतु मला तर असं म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्याला संविधान दिलं, याच्याही अगोदर 800 वर्षापूर्वी सुद्धा संविधानाची जी तत्व आहेत ती या ठिकाणी या भारत देशामध्ये मांडण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर संत मंडळींनी केला. तुकाराम महाराजांचे अभंग आठवले तर आपल्याला कळतात, उच्च नीच काही नेणे भगवंत. म्हणजे अशा प्रकारचे काही यारे यारे सकळ जन, किंवा त्याच्याही पुढच्या ओळीमध्ये असं म्हणतात तुकाराम महाराज, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीरा संगे शेले विणी, सज्जन कसाया विकू लागे मास. म्हणजे जरी कसायाने जर मांस विकत असेल तर त्याच्या सोबतही भगवंत आपल्याला मदत करतोय. म्हणजे खरं तर संतांचे विचार किती प्रगल्भ आणि उच्च कोटीचे होते हे आजपर्यंत आपल्याला समजलं नाही.
आणि तुकाराम महाराजांना तर खरं तर स्वातंत्र्याचा उद्बोधक म्हणा किंवा आपण अनेक उपाध्या दिल्या तरी कमी पडतील. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात की सकळांसी येथे आहे अधिकार, म्हणजे प्रत्येकाला येथे अधिकार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करोणी वेश्याही, म्हणजे वेश्येला सुद्धा या ठिकाणी अधिकार आहे. या प्रकारची समता समानता जर निर्माण कोणी केली असेल तर या ठिकाणी संतांनी केली. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 27 वर्षानंतर महिलांना तिथे मतदानाचा हक्क मिळाला. मात्र या ठिकाणी नामदेव महाराजांनी 800 वर्षापूर्वी जनाबाई सारख्या संत महिलेला या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व दिलं. खरं तर याला म्हणतात आरक्षण किंवा याला म्हणतात प्रतिनिधित्व. आपले ज्ञानेश्वर महाराज तर आपल्या पसाय यानामध्ये म्हणतात की जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो परस्परा जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरे जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे प्रत्येकाला या ठिकाणी जे जे पाहिजे ते मिळावं किंवा कुणीही कुणाचा द्वेष करू नये अशा प्रकारची समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय देण्याची भूमिका जर कोणाची असेल 800 वर्षांपूर्वी ही तत्व जी संविधानाने आपल्याला आज दिली किंवा आपण जे संविधान निर्मितीनंतर जी जी तत्व पाहतो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही तत्व खरं तर 800 वर्षांपूर्वी आपली संत मंडळी जशी अध्यक्षीय भाषणामध्ये संजय सरांनी सांगितलं की त्यावेळेची जी मनुस्मृती होती ती मनुस्मृतीच्या नियमानुसार आपल्याकडे म्हणजे जो ग्रंथ मनुस्मृती म्हणून होता त्या ग्रंथानुसार सगळी नियमावली किंवा कोणाला बोलण्याचा अधिकार काय कोणाला कोणते अधिकार असावेत हे फक्त 3 वर्णांना असायचे. याच्यामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचा जर कोणी प्रयत्न केला असेल तर तो आपल्या संतांनी. आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळत आहोत तर रमेश निचिते यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले वक्ते अध्यक्ष मान्यवर या पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सर्वांचं आपण येथे आभार प्रदर्शन करावं. हॅलो. आभार प्रदर्शन म्हटलं की कार्यक्रमाचा शेवट आलाच. तर आपण बघितलं तर संविधान दिन आणि आम्ही भारतीय लोक या संघटनेचे प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपण या छोटासा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आपण जर बघितलं तर आसनगाव वालशेत काजलवीर पाषाणे या पंचकृषीतील आलेल्या सर्व मान्यवरांचे आपण मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. तसेच आपले प्रमुख पाहुणे आणि मुख्य व्याख्याता माननीय श्री राजेशजी मोगरे सर यांचेही मी मनस्वी आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे आपले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय निचिते सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच आपण बघितलं की प्रास्ताविका करणारे भरत निचिते आणि उद्देशिकेचे वाचन करणारे जनार्दन निचिते यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आहे. तसेच संविधानातील मनोगत व्यक्त करणारे किसनजी निचिते सर आणि धीरज निचिते यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे अनिल निचिते यांचे मी अभिनंदन व आभार व्यक्त करत आहे. तसेच आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्यामुळे सर्वांचे पुनश्च मनापासून आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. धन्यवाद रमेशजी. आपण सर्वांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया करून
प्रत्येकाने चहा आणि नाश्ता घ्यावा. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटची काही आपल्याला जे आपण संविधानामध्ये शेवटचं हे जे वाक्य होतं की आपल्या प्रति समर्पित करायचं आहे, त्यानुसार आपण हक्क मागा पण जबाबदारी ही माना, प्रश्न विचारा पण द्वेष पसरू नका, मतभेद ठेवा पण देशाविरोधी नाही, समाज बदला पण कायद्याच्या चौकटीत. ही सूत्र आपण पाळली पाहिजेत. एक विकसित भारत घडवायचा असेल तर संविधान केवळ वाचायचे नाही तर ते जगायचे आहे. आज एक संकल्प करूया जाता जाता. जात नाही लोकशाही महत्वाची, भेदभाव नाही मानवता महत्वाची, हिंसा नाही संवाद महत्वाचा, द्वेष नाही बंधुता महत्वाची. चला संविधानाचा आदर करूया आणि उद्याचा भारत अधिक न्याय, समान आणि सशक्त बनवूया. संविधान दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आम्ही भारतीय लोक या संघटनेच्या वर्धापन 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या वर्षपूर्तीच्या या आम्ही भारतीय लोक या संघटनेला सुद्धा शुभेच्छा. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात. अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी उपस्थिती होती. सर्वांचे मनापासून विशेष आभार आणि अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला आपण द्यावं ही सर्वांना विनंती. आणि इथे कार्यक्रम संपन्न झाला असं आपण जाहीर करूया. सर्वांचं धन्यवाद.